नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे राज्य अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रकांत खैरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. मला पण 2-3 नाजूक कार्य केलं, परंतु मी भाऊसाहेब तुम्हाला आप जीव हजारो साल सारखे नव्हते असू द्या आणि नंतर तुम्ही सतत त्या ठिकाणी कर्णिकांच्या जागी आहे आणि राहणार दिलेली त्यांना सुद्धा मी सांगणार की भाऊसाहेबांना प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती ही प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती आहे. त्यांना तुम्ही त्या ठिकाणी ठेवा आणि आज सगळेच शक्य झालं तसं मी या कार्यक्रमात येणार, कारण इथे मी पाहिलं इथे कोणी घरी नाही आहे, आमचं पटत नाही. तुम्ही जरी त्यांना युतीला पाठिंबा दिला असेल तरी युती काय करणार बा, आता आमच्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायला पैसे दिले सगळं असंच होणार नाही. गोंधळ सुरू झाला शासनामध्ये, इतका गोंधळ सुरू झालेला आहे की कोण कोणाचं काय. आता आपला आरोग्य खात्याचे सेक्रेटरी किंवा मंत्री असेल त्यांनाच काय माहित नाही, आणि त्याच्यानंतर मग बाकी इतर म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, भविष्यात सगळ्यांचे नेते तिथे सुद्धा असंच कोणाचं काय नाही. त्यासाठी भाऊसाहेबांसारखा नेता त्या ठिकाणी पाहिजे. तुम्हाला सांगतो की म्हणजे मी तर आता माझा अभ्यास जो आहे मी इतका मोठा भाषण करतो, मला पण 2-3 नाजूक कार्य केलं, परंतु मी भाऊसाहेब तुम्हाला आप जीव हजारो साल सारखे नव्हते असू द्या आणि नंतर तुम्ही सतत त्या ठिकाणी कर्णिकांच्या जागी आहे आणि राहणार दिलेली त्यांना सुद्धा मी सांगणार की भाऊसाहेबांना प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती ही प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती आहे. त्यांना तुम्ही त्या ठिकाणी ठेवा आणि आज सगळेच शक्य झालं तसं मी या कार्यक्रमात येणार, कारण इथे मी पाहिलं इथे कोणी घरी नाही आहे, आमचं पटत नाही. तुम्ही जरी त्यांना युतीला पाठिंबा दिला असेल तरी युती काय करणार बा, आता आमच्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायला पैसे दिले सगळं असंच होणार नाही. गोंधळ सुरू झाला शासनामध्ये, इतका गोंधळ सुरू झालेला आहे की कोण कोणाचं काय. आता आपला आरोग्य खात्याचे सेक्रेटरी किंवा मंत्री असेल त्यांनाच काय माहित नाही, आणि त्याच्यानंतर मग बाकी इतर म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, भविष्यात सगळ्यांचे नेते तिथे सुद्धा असंच कोणाचं काय नाही. त्यासाठी भाऊसाहेबांसारखा नेता त्या ठिकाणी पाहिजे. आपण निमंत्रण पत्रिका आहे ती माननीय खैरे साहेबांना या ठिकाणी निमंत्रण म्हणून या पत्रिका सुद्धा आम्ही त्यांना सुपूर्द करत आहे. तरी या कागदाला उपस्थित राहावं अशा ठिकाणी विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. आनंदाची बाब म्हणजे आमचे जुने मित्र भाऊसाहेब पठाण साहेब यांचा म्हणजे आता 31 तारखेला रिटायरमेंट तरी असला तरी आता सांगितल्याप्रमाणे माणूस कधी रिटायर होत नाही, आणि सर्वच मंडळी मी सुद्धा भाऊसाहेब तुम्हाला कधी रिटायर होऊ देणार नाही. भाऊसाहेबांचे गुरुबंधू आहेत, नरेंद्र स्वामीचे शिष्य आहेत, आम्ही दोघे शिष्य आहोत आणि खूप काम केलं त्यांनी. ESI कॉर्पोरेशनमध्ये ज्यावेळेस ESIS मध्ये त्या ठिकाणी ते प्रमुख आहेत आणि आता संजय त्या ठिकाणी सतत त्यांच्या पाठीमागे असं हे करायचं ते करायचं, मग ते मला सांगत असत. ESI तर्फे त्या ठिकाणी ESIC तर्फे त्या ठिकाणी आम्ही खूप मोठं काम केलं महाराष्ट्रात, देशामध्ये. मी ते एसिक एम्प्लॉईज फेडरेशनचा मी अध्यक्ष ऑल इंडियाला, आणि म्हणून या दृष्टिकोनातून बऱ्याच आमची ऍक्टिव्हिटी व्हायच्या. आणि आरोग्य खात्यामध्ये तुमच्या आरोग्य खात्यामध्ये काय बदल केला पाहिजे, काय केलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना कसं मानधन आणि त्यांना सोय कशी केली पाहिजे, ही सगळे सतत काय प्रश्न. मी यांना कर्णिकांच्या जागी मानतो. माननीय भाऊसाहेब पठाण यांचा आज वाढदिवस निमित्तानं राज्य कर्मचारी महाराष्ट्रातून सगळे लोक शुभेच्छा देण्यासाठी आले. आज बर्थडे असल्यामुळं त्याच्या वाढदिवसाला कोटी कुटुंब आमच्या गावच्या आणि संघटना औरंगाबाद जिल्हा संभाजीनगर याच्यातर्फे सगळेकडून आमच्या भाऊसाहेब पठाणला धन्यवाद देऊन त्यांना हे करतो, आम्ही सगळं सन्मान करतो. आज
कारण की भाऊसाहेब पठाण हे आज सेवानिवृत्त होते 1 तारखेला. त्या माध्यमातून आज जिल्ह्यामध्ये औरंगाबाद संभाजीनगरमध्ये भाऊसाहेबांचा बर्थडे ठेवण्यात आला आहे. आज जिल्हा आम्ही आमच्या भूमिपुत्र छत्रपती संभाजीनगरचे माझे लाडके बंधू भाऊसाहेब पठाण, आमचा इतिहास खूप मोठा आहे, सांगितलं तो बरेच वेळ लागेल. हा इतिहास मी 1 फेब्रुवारीला शिवापूर्तीच्या कार्यक्रमात मी सांगणार आहे, बोलणार आहे. आसवडी बनवणे यांचा शिपाई कृषी साहेब होतो, लिपिक जे करता आम्ही मध्यवर्तीचे इलेक्शन लागल्यानंतर महाराष्ट्राच्या मिटिंगला मी कधी जात नव्हतो. नेहमी मी नेते मंडळाला शिवाय द्यायचं की वरचे लोक पैसे खातात आणि संपर्क वगैरे देतात, म्हणजे ते लाभून दिसत. मग असं करता आम्ही गाडगे साहेब झाले, काका झाले आणि जुनी टीम आमची शिराळे साहेबाचा महत्वाचा वाटा आहे, नाकडे साहेबाचा आहे, आमचे आबा राहिले नाही, आमची पुण्याची मंडळी सगळ्यांनी एक मूठ बनवली की आता मध्यवर्तीच्या इलेक्शन मध्ये आपण उभं राहायचं आहे. आणि आमच्या औरंगाबाद चित्तवाचे आमचे नेते बेनाळे साहेब बेनाळे होते आणि मला जेव्हा जिल्ह्याचं एक पद पाहिजे होतं, आता जिल्ह्याचं अध्यक्ष झालं काय आणि महाराष्ट्राचा नेता झालं काय, त्याला पदाची किंमत नाहीये. तेव्हा ती किंमत अशी होती, बेनाळे जे नेते होते त्यांनी सांगितलं हे प्रतिभूक घ्या आणि तुम्ही पैसे जमा करून आणून द्या, तर तुम्हाला मी सदस्य म्हणून औरंगाबादला घेतो, पदाधिकारी म्हणून नाही. तर मी त्या पिरियडला प्रतिभूक मला दिली आणि मी कृषी विभागाचे काहीतरी 1200 रुपये जमा करून आणून दिले आणि तेव्हा मला जिल्ह्यावर घेण्यात आले सदस्य म्हणून. आता तर जिल्ह्याचे अध्यक्ष काय आणि जिल्ह्याचे राज्याचे अध्यक्ष काय उपाध्यक्ष काय, त्याला पदाची किंमतच नाही.